आता मी हे निरांजन पेटवणार आहे आणि तुमची अग्निपरीक्षा घेणार आहे। या पेटत्या निरांजनावर, या अग्नीवर हात धरून तुम्हाला शपथ घ्यायची आहे। या घराला, इथल्या माणसांना तुम्ही परत कधीही त्रास देणार नाही। या घरातलं सुख, आनंद, शांती तुम्ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल, रादर ती वाढवत न्याल। तुम्ही जर का अग्नीवर हात धरून ही शपथ घेतली तर आम्ही तुमच्यावर कदाचित विश्वास ठेवू आणि तुम्हाला घरात घ्यायचा विचार करू। घेताय ना शपथ? मी आता या क्षणापासून शपथ घेते की मी यापुढे या घराशी कुठलीही प्रतारणा करणार नाही, कुठलाच त्रास देणार नाही, कुठलाही हक्क मागणार नाही। फक्त हक्काने, माझ्या हक्काच्या माणसांसाठी जे काही करता येईल ते करीन। एवढंच काय, तुम्ही उठतालात बसता बुक्की करायचं जरी ठरवलं तरी हसून सहन करेन सगळं। पण यापुढे एकही क्षण मी माझ्या नवऱ्यापासून, माझ्या संसारापासून, माझ्या कुटुंबापासून विलग होऊन जगू शकणार नाही। अरे हे काय, माझ्या चष्म्याचा नंबर कमी झालाय का वाढलाय का मला स्वप्न पडलंय का दादा वेडा झालाय का मी वेडा झालोय का सिंधुवाहिनी वेडी झाली आहे? अरे ये पिंट्या, चल तुला आज स्टोरी सांगतो। स्टोरी नाही, दादाची लव्ह स्टोरी सांगतो। थांब थोडं मला अहो नको, माझं मी लावते, मला द्या। नको, केलंयस तेवढं खूप केलंयस। तुम्ही माझ्यामुळे किती आणि काय काय सहन केलेत आजपर्यंत, त्या मानाने हे काहीच नाही। खर तर तुम्ही मायेने नुसता हात हातात घेतलात ना, तेव्हाच हाताच्याच नाही मनाच्याही सगळ्या जखमा भरून निघाल्या माझ्या। आता फक्त तुमच्या मनातला सल दूर करणं एवढं करायचंय मला। माझं उरलेलं सगळं आयुष्य मी या घरासाठी वाहायला तयार आहे। घरात पडेल ते काम करीन आणि घरातल्या सगळ्या माणसांना एकमेकांशी प्रेमाने घट्ट बांधून ठेवीन। फक्त तुम्ही माझी साथ द्याल ना? खरं सांगू, जर का जमणार असेल तर एक गोष्ट कर, आपल्या लग्नाच्या गाठी जुळल्या नाहीत त्याचं कारण आपल्या मनाच्या गाठी जुळल्या नाहीत। आणि जर आता त्या नव्याने जुळून येत असतील तर त्या प्रेमाने आणि मायेने घट्ट बांधून ठेव, कारण आता ह्याच्या पुढे आपल्या मनाच्या गाठी आणि संसार तुटलेला मला नाही सरणार।
अगं बाई, बंधू भाऊजी आणि गुल्लू वहिनी आल्या. बंधू भाऊजी? गुल्लू बहिणी? हा म्हणजे बंधू गेल्या तास दीड तासामध्ये घडल्यात अशा काही धक्कादायक घडामोडी. मी सांगतो तुला सगळं, म्हणजे डिटेल रिपोर्टच देतो तुम्हाला. रिपोर्ट तर मलाही द्यायच्या सगळ्या. हे आहेत फायनल फॉरेन्सिक रिपोर्ट. या रिपोर्ट प्रमाणे असं सिद्ध झालंय की त्या गाडीमुळेच वंदना आणि विजयचा मृत्यू झाला. आणि या DNA रिपोर्ट प्रमाणे असं सिद्ध झालंय की आदित्य हाच वंदना आणि विजयचा मुलगा आहे. आता आपल्याला जर हिरा सापडली तर आपण हे सिद्ध करू शकू की जेडीनेच वंदना आणि विजयचा खून केलाय. पण हिराचा ठाव ठिकाणा सापडलाच नाही तर? सापडणार. हिराचा ठाव ठिकाणा आपल्याला नक्की सापडणार. त्याची सोय मी आधीच केली. आधीच केली आहे म्हणजे? हिराला मी जेव्हा जेडी बरोबर पाठवलं ना, तेव्हा तिच्या पर्स मध्ये मी एक फोन टाकलाय ज्याचं लाईव्ह लोकेशन ऑन केलंय. त्याच्यावरून आपल्याला तिचा ठाव ठिकाणा नक्कीच कळू शकेल, नाही का? मी आले, एक मिनिट. अरे काय लावलाय तुम्ही माय लेखानी? तो तिकडे मम्मी 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 करतो, तिकडे मोंट्या 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 करते. काय काय प्रेम म्हणतात याला, तुला नाही कळणार. अरे डार्लिंग, मला पी वरनं प्रेम नकोय. पसे पैसा पाहिजे आणि पसे पुरावा पाहिजे जो तुझ्याकडे आहे. ए, माझ्याकडे काय नाहीये. मग कोणाकडे आहे? बर्मेकडे, केचपकडे आहे का ते सिंधूकडे आहे? बोल ना हिरा. तू अशा काय करते हिरा डार्लिंग? तुला माहिती आहे ना जेडी किती डेंजर माणूस आहे ते? संपवून टाक, मारून टाक मला. ठीक आहे, तू असाच बोलते तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ढगात पाठवतो तुला. काय लास्ट व्हाईट बीच काय असेल तर बोलून टाक तुझा. मला मला मॉन्टेला भेटायचंय. अरे यार, पुन्हा मॉन्ट्या. या तुझ्या मॉन्टीच्या नादात लेट झाला ना तर कायमचा लेटावा लागेल, मला माहिती आहे. ताबडतोब आपण त्याने हे करायला पाहिजे. अरे काय अडवलं आहे तिकडे? अरे ब्रह्मे, तुम्ही इकडे? ज्या हिराबाईला शोधायला तुम्ही आमच्या घरी आला होतात ना, तिचा पत्ता सापडलेला आहे. कित्येक वर्षापूर्वी जेलमधून फरार झालेल्या डेंजर क्रिमिनलचा देखील पत्ता लागलाय. जयवंत देसाई तुमच्या रेकॉर्ड मध्ये असेल बघा त्याचं नाव. पण ही माहिती तुमच्याकडे कशी काय? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे ही कोर्टाची नोटीस. जयवंत देसाईच्या विरोधात जी केस उभी राहते त्यात हिराबाई स्टार विटनेस आहे. आणि ह्या जयवंत देसाईने या हिराबाईला किडनॅप केलेलं आहे. ठीक आहे चौधरी, गाडी काढा, तुम्ही चला माझ्या बरोबर. मम्मी, मोंट्या, मम्मी हे काय चाललंय? कोणी बांधले माझ्या मम्मीला? कशाला बांधले तिला? तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की माझ्या मम्मीची काळजी घेणार, तिला इथून दूर पाठवणार. अरे तिला तर दूर पाठवणारच आहे. मी केव्हापासून वाट बघतोय तिला वर म्हणजे तिला विमानात बसून दूर पाठवण्याची आणि आपल्या कामाला लागायची. अरे पण तू येतच नव्हतास. पण आता आलायस ना तर चल पटपट टाटा बाय बाय कर. तुझ्या मम्मीला काय ते भेटून घे, कारण यापुढे ती तुला परत दिसणार नाही. पप्पा, आता तुम्ही कोणालाच मारणार नाहीये, माझ्या मम्मीला पण मारणार नाहीये. आम्ही दोघे इंडिया सोडून चाललोय. आम्हाला पैसा, कंपनी काही नकोय, काही नकोय मला. मोंट्या, तुझ्या हाताचा चॉईस नाहीये काय? कारण गन माझ्या हातात आहे. मी हिराला तर मारणारच आहे, पण तू तिला सोडायचा प्रयत्न केलास तर तुला पण मारीन तिच्या बरोबर. एवढं लक्षात ठेव, कळला काय? हिरा,
काय येडा आहे काय? त्या खेळणं नाहीये, का नाही? खरी का नाही ती? अरे वा, आपल्याला तर लॉटरीच लागली. लॉटरी तर माझी लागली. माझे सगळे दुश्मन एका छताखाली भेटले. आता हा टायगर सगळ्यांचा एकदम गेम करणार. ए टायगर, तुझी बंदूक खाली घे. या टायगरला पिंजऱ्यात टाकण्यासाठी आम्ही रिंग मास्टर घेऊन आलोय. इन्स्पेक्टर बनसोडे. इन्स्पेक्टर साहेब, या. हिराबाई आणि या जेडीने त्यांना किडनॅप केलंय. हो हो सर, यांनीच किडनॅपिंग केलंय तिचं. प्लीज प्लीज यांना जेलमध्ये टाका. हे दलिंदर, मी एकटा जाणार नाही. गेलो तर सगळ्यांना घेऊन जाईन बरोबर. हा, ए गपरे, जास्त बोललास ना तर फोडून काढीन. हे हवालदार, यांना गाडीत टाका आणि या पोराला पण गाडीत घ्या. ये. ए जेडी, तो चाकू बाजूला कर आणि पोलिसांच्या स्वाधीन हो. ये कोण हल्ला ना तर या पोराला हलाल करून टाकी ना या गल्लीमध्ये. ए जेडी, ये चुप. मुकाटानं पोराला सोड आणि सरेंडर हो, नाही तर परिणाम वाईट होतील. जेडे बघ, जे काय ते आपल्या त्या सोड, त्या पोराला सोड. ए पाटी हो पाटी. ए थांबे थांब. ये बाजू चल. सुटर सोड. चल. विजयचीच औलाद आहेस तू. विजयची कार्बन कॉपी आणि आगाऊपणा त्या वंदनाचा घेतलायस. पण त्या दोघांचं काय केलं माहितीये ना मी? किडा मुंगींसारखा चिरडून मारला मी त्यांना. तुला तर असा चिमटीत धरीन आणि चिरडून टाकेन आणि पाठवून देईन त्यांच्याकडे ढगात वरती. कळलं काय तुला?
कंपनीमध्ये फ्रॉड केल्याचा हिशोब, हा कामगारांना त्यांच्या वस्तीतून त्यांच्या फॅक्टरीमधून हाकलण्याचा हिशोब, वसंत स्मृती पेटवण्याचा हिशोब, आजारपणातही माझ्या हप्पांना हॉस्पिटलमध्ये न जाऊ देण्याचा हिशोब, हा माझ्या मामांच्या जीवावर उठल्याचा हिशोब, हा माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेनं पाहिल्याचा हिशोब, आणि हा माझ्या आईबाबांना माझ्यापासून कायमचं दूर करण्याचा, त्यांचा जीव घेण्याचा फुल अँड फायनल हिशोब. हले घाबरला. हीच भीती तुझ्या डोळ्यात कायम बघायची मला जेडी. आणि हे विसरू नकोस, या जगात असा एक माणूस आहे ज्यांनी तुझा हिशोब केलाय बाकायदा. त्याचं नाव आदित्य विजय देसाई. पकडायला जेडी जा आता आयुष्यभर फोड खडी. वाट बघा साल्यानो, जेडी यातून पण सही सलामत सुटणार आहे. कारण मी जरी आतमध्ये गेलो तरी माझा एक प्यादा अजून बाहेर आहे.